कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग रत्नागिरी आयोजित अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आणि आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत जल हे विश्व पाणी वापर संस्थेवर आधारित या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन खास शेतकऱ्यांसाठी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी प्रभावती हॉल पाचल तळवदे रोड पाचल येथे करण्यात आले होते। जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माननीय श्री अतुलजी कपोले यांची असून या कार्यक्रमाला त्यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। तसेच श्री गणेश सलगर कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग रत्नागिरी, श्री विवेक सोनार कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग रत्नागिरी यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले। झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग 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 या लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गासाठी पाण्याचे नियोजन आणि त्याचा लाभ या लोकनृत्य व लोकनाट्यावरती आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आपणा सर्वांचं मी जलसंपदा विभागामार्फत सहर्ष स्वागत करीत आहे। यानंतर उपविभागीय अधिकारी तिरमारे साहेब यांचं स्वागत बनसोडे साहेब यांनी करावं त्यांना मी विनंती करतो। तसेच व्यासपीठावर उपस्थित महिला सरपंच ज्या आहेत त्यांचं स्वागत सासने मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
तसेच व्यासपीठावर उपस्थित सरपंच व उपस्थित मान्यवरांचं स्वागत बनसोडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळे मॅडम व्यासपीठावर उपस्थित तर मान्यवरांचं स्वागत बनसोडे साहेब करतील. त्यानंतर यानंतर आरती क्रिएशन या सांस्कृतिक पथकाच्या वतीने त्यांचे कलाकारांचे प्रतिनिधी निलेशकर यांच्या मार्फत मान्य कार्यकारी अभियंता सोनासाहेब यांचं स्वागत होईल. या ठिकाणी पितांबरी ग्रुपचे प्रमुख उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. श्री सुहास प्रभू देसाई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. त्यांचे स्वागत आपल्या तळवडे येथील पत्रकार श्री गोडेकर यांनी त्यांचं स्वागत करा अशी त्यांना मी विनंती करतो. गोडेकर सरांना विनंती त्यांनी देखील व्यासपीठावर यावं. त्यांचं स्वागत बनसोडे साहेब करतील. तसेच शेतकरी वर्गाचे प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विशाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांचं आरती क्रिएशन मार्फत स्वागत होत आहे. सिद्धार्थ पाईकराव यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर डॉक्टर श्री संदीप कांबळे, राष्ट्रीय नैसर्गिक मिशन मास्टर ट्रेनर, सेंद्रिय शेती धोरण महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य, सेंद्रिय शेती प्रामाणिकरण महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य यांचं स्वागत श्री नवलीकर साहेब यांनी करावे विनंती करतो. डॉक्टर श्री संदीप कांबळे, राष्ट्रीय नैसर्गिक मिशन मास्टर ट्रेनर, सेंद्रिय शेती धोरण महाराष्ट्र राज्य कमिटी, सेंद्रिय शेती प्रामाणिकरण महाराष्ट्र राज्य कमिटी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या अंतर्गत गेल्या 4 दिवसापासून आम्ही पाणी वापर संस्थेवर आधारित जल हे विश्व ह्या कार्यक्रमाचे सादरीकरण वेगवेगळ्या ठिकाणी करत आहोत.
पाचलगावला आम्ही यापूर्वी पण आलो होतो आणि हे गाव आम्ही मागून घेतलं होतं, कारण खरंच हे खूप सुंदर गाव आहे आणि इथलचा शेतकरी वर्ग एक चांगला शेतकरी तर आहे आणि त्याचप्रमाणे एक चांगला रसिक आहे, म्हणून हे गाव आम्ही मुद्दाम मागून घेतलं. तर सर्वात आधी इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आदरणीय कपोले सर म्हणजे कोकण विकास पाटबंधारे मंडळाचे सर्वा त्यांची ही संकल्पना आहे. त्यांच्या दृष्टीने पाणी वापर संस्था ही इतकी महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आहे की ती एक जलसंजीवनी आहे. कारण जागतिक लेवलवर आपण जर बघितलं तर पाण्याचा प्रश्न हा सगळ्या ठिकाणी आहे. जर तिसरे महायुद्ध झाले तर खरोखरच पाण्यावरून होईल. तिथे गेल्यानंतर मला सरकारच्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना कळाल्या. बर त्या योजनांपैकी पाणी वापर संस्था ही योजना मी माझ्या शेतात राबवली. बर काय आपलं वर्षाला काहीतरी 40-45 लाखच टर्नओव्हर आहे. लाख 40-45 लाख रुपये. मला सांग, बटाईने देऊन 13-15 लाख कमवण्यापेक्षा स्वतः शेती करून 40-45 लाख कमवण्याचं काय वाईट? उत्पन्न अगं समजा इकडे या. हे वासुदेव काय म्हणालत बघा बरं. हा, बोला वासुदेवा. बयानो इथं बसा बरं जर मग समजास मी सांगतो. मग मी काय सांगतो ते ऐका. आपलं महाराष्ट्र शासन आहे ना लय भारी, एक एकच नंबर म्हणायचं. आणि त्यातल्या त्यात जलसंपदा विभाग अहो तो तर एकच नंबर. शासनाची योजना लय लय भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. नमस्कार बर हा मनुष्य दिसतोय का? हा खूप त्रासलेला आहे. हो दिसतो की मला. त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे, त्याच्याकडे जमीन खूप आहे, परंतु त्याला उत्पन्न होत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. अयो मी करतो की त्याचं सगळं काम तमाम. असं म्हणताय का? वा बघितलंय का? वडक मग. अयो तुम्हाला देतो की मी काय पैसे तुमची घेतो की मी. काय जमीन पटाईन पटाईने जमीन घेतलं. बघितलं पैसे किती असेल? पैसे किती देऊ? 2-3 लाख तुम्हाला देत असतो की मी. 5 लाख
संपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना, योजना जलसंपदाची